जनगणनेत ओबीसीचा कॉलमच नाहीये। ओबीसी जनगणना झाली नाही तर आरक्षणाचा प्रश्न कसा सुटेल? विजय वडेट्टीवारांनी हा सवाल उपस्थित केलाय। नागपुरात ओबीसी प्रश्नांवर महत्त्वपूर्ण मंथन करण्यात आलं। जनगणनेच्या संदर्भात आणि यूजीसीच्या जे आता यूजीसीच्या संदर्भात गाईडलाईन सिलेक्ट केल्या त्या संदर्भात ही फार चर्चा विदर्भातील सगळ्या ओबीसी नेत्यांच्या बरोबर झाली। हे दोन्ही गोष्टी फार अन्यायकारक आहेत आणि मला वाटतं की त्यामध्ये SC/ST बरोबर ओबीसी हा कालम का नाही? ओबीसी जर जनगणना होत नसेल, उद्या ओबीसीच्या आरक्षणाचं काय? जनगणनेमध्ये ओबीसीनी सहभागच घेऊ नये म्हणून प्रत्येकाने आपल्या दरवाजापुढे एक पाठी लावली पाहिजे की हा जनगणनेमध्ये ओबीसी कालम किंवा ओबीसीचा समावेश करा। रस्त्यावर खड्डे पडले की लोक त्यात झाडं लावतात। आपण खड्डे पडू नये म्हणून सिमेंटचे रस्ते करतोय। गिरीश महाजनांनी हे वक्तव्य केलंय। 6 पद्धतीच्या ठिकाणी होत आहेत, सगळे रस्ते सिमेंटचे होत आहेत। नाशिक शहरातले सगळे रस्ते आता डांबरीच्या ऐवजी सिमेंटचे आपण करतोय। म्हणजे आता खड्डे पडले, खड्ड्यामध्ये शहर कोणी झाडं लावतोय, कोणी मुद्दाम काहीतरी करतोय। आता अशी पुन्हा गरज कधी भासणारच नाही। मुख्यमंत्री महोदयांनी लगेच तात्काळ सांगितलं गेल्या वर्षी की सगळे रस्ते आता सिमेंटचे करा की पुढचे 30, 40, 50 वर्ष एक सुद्धा खड्डा या नाशिकच्या शहरामध्ये पडणार नाही। तर तिकडे भंडाऱ्यात 99 रेती घाटांच्या उत्खननाला ब्रेक लागलाय। राष्ट्रीय पर्यावरण प्राधिकरणाने हा मोठा दणका दिलाय। 16 लाख मेट्रिक टन रेती साठ्याचा आकडा संशयाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे। तर या ठिकाणी राष्ट्रीय पर्यावरण प्राधिकरणाने मोठा दणका दिलेला आहे। भंडाऱ्यात 99 रेती घाटांच्या उत्खननाला आता ब्रेक लागलेला आहे। 16 लाख मेट्रिक टन रेती साठ्याचा आकडा संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याचं पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।